तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्या देखील सये याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी सकल संत सज्जन माय बाप काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये अनेक प्रकाराची अनेक अभंग पाहायला मिळतील. काही अभंग स्वार्थी जीवा करता, काही अभंग परार्थी जीवा करता, काही अभंग नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, पांगुळे, भारुड अशी अनेक प्रकरणं पाहायला मिळतात गाथ्यामध्ये. तुमच्या माझ्याकरता श्रीमंत संत तुकोबऱ्यांचा वेद आहे. सर्वसामान्य माझ्या मराठी भाषेला वेद कळणार नाही. वेद विद्वानांना कळेल, वेद पांडित्यांना कळेल, वेद ब्राह्मणांना कळेल, पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त संत तुकोबांना व्हावी. तो आज काल्याचा प्रसंग आहे. 33व्या वर्षातला हा सोहळा शेवटच्या टप्प्यामध्ये आज येऊन पोहोचला गेला. तो शेवटचा दिवस आजचा म्हणजे काल्याचा दिवस. एकदा दहीहंडी फुटली विषय संपला. प्रत्येक गोष्टीचा शेवट किती छान केला राधेश्याम महाराज. तेहतीस वर्षातला हा उत्सव आहे. ज्यांनी या कार्यक्रमाची 33 वर्ष पाहिली ती खूप मोठी भाग्यवान माणसं आहेत. खूप भाग्यवान आहे. या वर्षीचा तर आपला कार्यक्रम महाराष्ट्रभर अगदी सुप्रसिद्ध झाला गेला. महाराष्ट्रातले कीर्तनकार, नामवंत कीर्तनकार रोज आपल्या गावामध्ये आले आणि एवढ्या कार्यक्रमामध्ये तोबा गर्दी झाली की लोकांना बसाय जागा नाही. रोज कीर्तन लोक उभं राहून ऐकायची. रात्री तर लोकांना उभं सुद्धा राहायला जागा नव्हती. एवढा समाज होता. कळस झाला कार्यक्रमाचा. कोडोली गावचे ग्रामस्थ मंडळी, ज्येष्ठ नागरिक संघटना या कार्याशी इतकी एकरूप झाल्यामुळे या कार्यक्रमाला खरं उधाण आलं आणि कार्यक्रमाची रंगदैवता वाढली गेली.
काल्याचं कीर्तन म्हणजे आभाराचं कीर्तन. काल्याचं कीर्तन तासानं, 2 तासानं, 3 तासानं, 4 दिवसानं काल्याचं कीर्तन होत नाही. तसं कोणतंही कीर्तन जर आजच्या काळामध्ये पाहिलं, 40 मिनिटाचं टिपण काढून कीर्तन करणं वेगळं आणि एका एका अभंगावर 4-4, 5-5 दिवस बोलणारे वक्ते माझ्या आयुष्यात पाहिले गेले. चैतन्य सद्गुरू पूजनीय वैकुंठवासी दुंडा महाराज देगलूरकरांच्या मठामध्ये चातुर्मास चालतो पंढरपुराला. या चातुर्मासामध्ये दुंडा महाराज देगलूरकरांनी ओवी घेतली, ओम नमोजी अध्या. कमरे साहेब, ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ही एक ओवी घेतली. 4 महिने दुंडा महाराज ओम नमोजी अध्या याच विषयावर बोलत होते. त्यांना पुढं सांगताच नाही आलं. ओम नमोजी अध्यावर जर 4 महिने जर बोलत असतील तर ज्ञानोबऱ्यांच्या एका एका अक्षरामध्ये भरला माझा रमाकांत याची प्रचिती येत असते. एका एका अक्षरामध्ये भरला माझा रमाकांत याची प्रचिती येत असते. अशी ज्ञानोबऱ्यांची साधकांची ज्ञानेश्वरी आहे. साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. काय म्हणतात महाराज? बरं गोड. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा हा अभंग ओळी जरी राधेश्याम महाराज तोंडावर आल्या तर पूज्य श्री वैकुंठवासी बाबा महाराजांची खूप आठवण येते, खूप आठवण येते. कारण त्यांच्या वाणीतूनच ऐकावं. विक्रम महाराज त्यांच्या विरहणी तुम्ही ऐकल्या का नाही मला माहित नाही, पण आळंदीला त्रयोदशीला महाराजांची विरहणी चालायची. पहाटे 4ला विरहणी चालू व्हायची. विरहणी माहित आहे तुम्हाला? नाही? विरहणी माहित आहे तुला? माहित आहे? ज्ञानोबऱ्यांची विरहणी. पहिलं तो गे काऊ कोकता, पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ. ही चाल असायची महाराजांची. पहिलं तो गे काऊ शकून गे माये सांगता गे, शकून गे माये सांगता ये, पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे. उडरे काऊ तुझे सोन्यान मडवीन पाऊ. ह्या विरहणी आहे, या विरहणी खूप छान, खूप छान. तुकोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये हे अनेक प्रकारचे हे अभंग आहेत. मला मुद्दा हा सांगायचा. साधकांचा मायबाप दरुषणे हरे पाप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा म्हणणारे संत एकनाथ महाराज होते. माझ्याकडे लक्ष द्यावं. मर्यादित कीर्तन मी करेन, पण एखादा कधी असा मुद्दा आला आणि तुमच्या कानाच्या मागून निघून गेला तर पुन्हा त्या श्रवणाकरता घडू शकत नाहीत. या अभंगाची पूर्व तयारी मी तुमच्या पुढे मांडून मग मी थोडस काल्याकडे येतोय. आज ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरी करता वाचक यातलं कोण होतं का? यात वाचक कोण आहे? कोण नाही. सोडा विषय. एक सुद्धा वाचक या पारणातल्या काल्याच्या कीर्तनामध्ये नाही. ही शोकांतिका माझी आहे का? कोण? अरे वा ताई, तू आहेस काय? माईकवर तूच वाचत होतीस काय? वा वा वा.
हे कसं मला कळालं, मी पाहिलं नाही, पण आवाजावर कळालं. मग मी आवाजही तुमचा ऐकला नाही, पण मी एक अंदाज केला की तुम्हीच असावं म्हणून. छान, खूप छान. थोडस 2 मिनिटं बोलतो मी हा विषय. पैठणच्या संत नाथ महाराजांना संत ज्ञानोबा दृष्टांत झाला, स्वप्न दृष्टांत म्हणतो त्याला. अजानव वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे आणि माझ्या नामसाधनेमध्ये तथा माझ्या समाधीला मोठा त्रास होत आहे. आपण पैठणहून आळंदीला यावं आणि ही मुळी कापून टाकावी, म्हणजे माझी समाधी स्थिर होऊन जाईल. नाताना झोप नाही पुन्हा लागली. पैठणकरांना त्या रात्रीमध्ये जागत केलं आणि पैठणकरांना घेऊन संत नाथ महाराज, एकनाथ महाराज आळंदीच्या दिशेने निघाले गेले. नाथ महाराज त्या काळामध्ये ज्या मार्गाने आले आणि ज्या ज्या गावामध्ये मुक्काम पडला, त्या गावामध्ये त्या विभागातनी आजही सप्ते चालतात की या दिवशी नाथ बाबा आमच्या गावात मुक्कामाला होते. मलाही कसं माहिती, राजगुरुनगरच्या पुढं घाटमाथ्यावर नाशिक रोडला पेठ म्हणून मोठं गाव आहे. त्या पेठला माझं कीर्तन आणि मी त्या पत्रिकेत वाचलं होतं. नात्रा या आळंदीला प्रवेश झाला आणि सगळ्या पैठणकरांनी शोध चालू केला त्या आळंदीतल्या ज्ञानोबांच्या समाधीचा. ज्ञानोबांची समाधी कुठं आहे हे नाथांना माहीत नव्हतं, पण आळंदीमध्ये समाधी आहे इतकं त्यांना कल्पना होती. आणि पैठणकर आळंदीमध्ये त्या जंगलामध्ये त्या झाडीमध्ये ज्ञानोबांच्या समाधीचा शोध घेता पैठणकर मंडळी कंटाळली आणि नाथाला वेड लागलं म्हणून पैठणला निघून गेली. नाथाला वेड लागलं म्हणून पैठणला निघून गेली. पण नाथ महाराज सांगतात की माझ्या माऊलींचा दृष्टांत आहे, म्हणजे माऊलीची समाधी इथंच कुठेतरी जवळ असावी. पैठणकरांना जाऊ दिलं आणि त्या रात्री पुन्हा संत नाथ महाराजांना दृष्टांत झाला ज्ञानोबांचा. अजानव वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली, माझ्या समाधीला स्थिरता नाही, आपण लवकर या किंवा नाथ बाबा. नाथराया म्हणतात मी आलो माऊली आळंदीला, पण मला सापडत नाही तुमची समाधी. आणि माऊलीने दृष्टांतामध्ये पत्ता सांगितला आणि नाथ बाबा धावत सिद्धेश्वराच्या मंदिराच्या जवळ आले आणि अभंग आहे, हलविला नंदी शिवाचा ढवळा. गेला होता काल तुम्ही. सिद्धेश्वराच्या समोरचा जो नंदी आहे त्या नंदीच्या पाठीमागून संत ज्ञानोबा या समाधीला खाली उतरलेत. तो नंदी हलवला, नंदी बाजूला केला आणि ज्ञानोबा नाथ बाबा समाधीला ज्ञानोबांच्याकडे समाधीकडे निघाले. त्या गुहेत आतमध्ये खाली उतरले आणि घडलं काय, संत नाथ बाबांनी ज्ञानोबांच्याकडे पाहिलं आणि तेजस्वी प्रकाश दिसला. असा इतका प्रकाश की नाथांचे डोळे दिपले आणि ज्ञानोबांच्याकडे नाथांनी पाहिलं आणि नाथांच्या मुखातून अभंग बाहेर पडले. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. हे तुमच्या करता मांडलं गेलं. कैवल्य अतिशय मोठं तेज हे नाथांना तेज पाहिलं आणि मग दयाळूपणाने नाथांनी गुडघे टेकले आणि मग म्हणावं, ज्ञानोबा तुम्ही साधकांचा बाय दरुषणे हरेता. तुमचं दर्शन घेतलं की पाप निघून जात आहे. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. त्या ज्ञानोबांची ज्ञानेश्वरीचं पारायण 33 वर्ष या कोडोलीमध्ये चालतंय. थोडं कोडोलीकर मंडळी आणखीन बारकाईने थोडं लक्ष घालावं. गमरे साहेब लेखणी हातात घ्या. विठाला विठाला गमरे साहेब पुढे बसलेत. आरोग्य विभागामध्ये क्लास 1 अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. पुंडलिक महाराज वेळुकरांच्यावर नितांत प्रेम शिष्यत्व पत्करलं आणि माझ्या लहानपणापासून बघतो त्यांना खूप लिहायचं वेळ आहे. आदरणीय अण्णासाहेबजी जाधव तथा काका सुद्धा पुढे कीर्तनाला कधी बसले तर मोकळ्या हाताने बसत नव्हते. हातामध्ये कागद आणि पेन घ्यायचे आणि कीर्तनकाराचे असे अनेक मुद्दे
काका स्वतः लिहून काढायचे. त्याचा एवढे मोठे बंच काकांच्या घरामध्ये आहेत. खूप मोठ्यांचं ऐकलं गमरे साहेबांनी, खूप मोठ्यांचं ऐकलं. ते नुसतं ऐकत नाहीत, ते इतकं मन लावून ऐकतात की ते ऐकत असतात आणि त्यांचा खाली पेन चालू असतो. रोज त्यांचा पेन चालू असतो. मी एक मुद्दा मांडतो, त्याचा PDF माझ्याकडे आहे. कुणाला हवा असेल तर कीर्तन झाल्यानंतर तुम्ही आपण आठवणीने मागू शका. मी फक्त ज्ञानेश्वरी हा विषय बोलतो. रोजची कीर्तन तुम्हाला वेगळी ऐकायला मिळाली. थोडे माझे पॅटर्न काही काही वेगळे आहेत. माझे पॅटर्न काही वेगळे आहेत. ऐका. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक गंधवेली नावाचं गाव आहे. त्या गावाचा अपभ्रंशित शब्द झाला गांधेली. गंधवेली नावाचं नाव का पडलं गावाला, तर रामायणामध्ये एक ऋषी होऊन गेले. त्या ऋषींचं नाव आहे गंधमादन ऋषी. गंधमादन ऋषी, त्यांची समाधी आहे तिथे एक मला पुस्तक वाचायला मिळालं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या. त्या पुस्तकाचं नाव आहे ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वर एवढा मोठा अभ्यास केला. त्या सदव्यक्तीचं नाव आहे नारायण बुवा बर्वे म्हणून. एवढा मोठा त्यांनी अभ्यास केला. ज्ञानेश्वर महाराज एक खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत. ज्ञानोबराय खूप मोठे संत आहेत, साधक आहेत, साधू आहेत. या सगळ्या उपाधी आपण संत ज्ञानोबांना लावल्या. ज्ञानोबा आई आहे, ज्ञानोबा ज्ञानाई आहे, ज्ञानोबा ज्ञानाबाई आहे, ज्ञानोबा माऊली आहे. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. एका जनार्दनी पाय वंदित से रे, एका जनार्दनी पाय वंदित से न पाये याती कुळाचा विचार, न पाये याती कुळाचा विचार. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित न पाये ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. माय नावाचा शब्द आहे. आई वेगळी आणि माय वेगळी. बरं ऐका, आई वेगळी आणि माय वेगळी. हा, एखादा भिकारी आहे, भूक लागली आणि दरवाजात उभा राहतो. महाराज खूप छान सांगायचे. हो, दरवाजामध्ये उभा राहतो आणि मोठ्यानं हाक मारतो, माय मला भूक लागली ग, भाकर वाढ माय. जिनं कधी कुत्र्याला तुकडा टाकला नाही तिनं हातात गरम भाकर घ्यावी, म्हणावं धर रे बाबा तू मला माय म्हणालास. माय नावाचा शब्द अंतकरणाचा ठाव घेतो. माय नावाचा शब्द अंतकरणाचा ठाव घेतो आणि नाथ बाबा माझ्या ज्ञानोबाला म्हणतात तू अनाथांची माय आहेस, तू अनाथांची माय आहेस. साधन मला हा मुद्दा सांगत होतो गमरे साहेब. ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या नावाचं पुस्तक तिथे मला वाचायला मिळालं आणि नंतर मला हनुमंत महाराज गोजयकरांनी त्याचे PDF पाठवले. ज्ञानोबराया संत आहेत, ज्ञानोबराया साधक आहेत, ज्ञानोबराया एक शास्त्रज्ञ आहेत. वास्तवात ज्ञानेश्वरीमध्ये सगळा सांगितला गेला. पण याच्याही पुढे मी वाचल्यानंतर माझ्या अंगावर शहारे येत होते. ज्ञानोबरायांच्या इतका जगाच्या पाठीवर वैद्यकीय डॉक्टर कोणच मोठा नाही हे मला तिथं कळलं.
वैद्यकीय डॉक्टर. हे कशावरून? मग त्यांनी सांगितलं, कोडोलीकर ऐका बर का, ज्याला मणक्याचा त्रास आहे, मणक्याचा, ज्याला मणक्याचा त्रास आहे, अशा लोकांनी ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी घ्यावी. 2-2.5 महिन्याचं छोटस बाळ आई असं धरते ना, किती प्रेम आहे तिच्यामध्ये, आणि ती अशी अशी छातीला लावते प्रेमानं. तसा तो ग्रंथ असा छातीला लावावा आणि तो ग्रंथ पुढे धरावा आणि 10वा अध्याय उघडावा. 10व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्या जे सातारकर बाबा म्हणायचे बघा, नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. अशा 5 ओव्या, 5 ओव्या. 10व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्याचे पाठ दिवसातून 5 वेळा केले तर पुस्तकामध्ये असा उल्लेख आलेला आहे, 2 महिन्याच्या आत 50% मणक्याचा आजार तुमचा बरा झाला पाहिजे. ही मंत्रातली ताकद आहे, ही ज्ञानोबांच्या मंत्रातली ताकद आहे. एकानं मला विचारलं, तुम्ही ही अंधश्रद्धा करता का? म्हणे अजिबात नाही. अंधश्रद्धा कशी म्हणू आम्ही? अहो, जयपूरवरून पंढरपुरावरून दगडाची मूर्ती, संगमरवरी मूर्ती मंदिरातल्या सिंहासनावर बसवावी आणि ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषातून त्या मूर्तीमध्ये प्राण सोडावा. दगडाच्या मूर्तीमध्ये मंत्रानं प्राण सुटतो, तर माझ्या ज्ञानोबांच्या मंत्रानं आजार बरे होत नाहीत का? झालेच पाहिजे. पुढे बोलू. ज्याला बीपीचा आजार आहे, ब्लड प्रेशर म्हणतो आपण, ब्लड प्रेशर, बहुतांशी 80% लोकांना तो आजार आहे, ब्लड प्रेशर. एखाद्याला ब्लड प्रेशरचा आजार असेल तर त्यांना काय करावं? ज्ञानेश्वरीतला 15वा अध्याय उघडावा आणि 15व्या अध्यायातली ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 28, या 28 ओव्याचं वाचन दिवसातून 5 वेळा पाठ जर त्याचे केले ना, तर त्याच्यामध्ये मुद्दा आहे की साधारणतः 5 महिन्याच्या आत तुमची बीपीची गोळी बंद होते. ही मंत्रातली ताकद आहे ज्ञानोबांची. अशा अनेक आजार आहेत. मग त्याच्यामध्ये मूळव्याधी आहे, अस्थमा आहे, निद्रानाश आहे, आदी आदी आजारावर ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरींचा ओव्यांचा गुण येतो. हे मी वाचल्यानंतर माझ्या अंगावर शहारे आले की संत ज्ञानोबांनी केवढं मोठं साम्राज्य आमच्या पुढे मांडून दिलं गेलं. या वारकरी संप्रदायाला आई मिळाली ज्ञानोबांसारखी आणि बाप मिळाला संत तुकोबांसारखा. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित कीर्तिवानू. अवतार तू दया अवतार
या श्रीमंत संत तुकोबरेंच्या गोड अशा गाथ्यामध्ये अनेक प्रकारची अनेक अभंग, यातला हा काल्याचा प्रसंग संत तुकाराम महाराज सांगतायत. याचा अर्थ व चारही युगामध्ये तुकोबरेंचा अवतार आहे. चारही युगामध्ये तुकोबरेंनी भगवान परमात्म्याला खूप जवळनं पाहिलेलं आहे. मग कलियुगात आलेले तुकाराम महाराज म्हणजे काय साधे नाही. तो तुका विष्णू नाही तुझा, तुकाराम महाराज साधे नाही. तुकोबराय म्हणजे माझ्या विष्णूचा अवतार म्हणजे तुकोबराय. मग या तुकोबरायांनी काला पाहिला द्वापार युगामधला, आणि त्याचं वर्णन या कलियुगामध्ये तुकोबराय पाहतायत. आणि पाहताना माझा भगवान परमात्म्यानं जेवढे सगळे सवंगडी जमा केली, या सवंगड्यांना माझा देव सांगतोय अभंगाचं पहिलं चरण आहे. या रे लागे याल करे, या रे लागे याल तरी, या रे लागे याल करे, या रे लागे याल अभंगाचं पहिलं चरण सांगतोय. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तो भगवान परमात्मा कृष्ण देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला, पांडवांचा बंदी जन होऊन राहिला. ज्ञानोबरांची ओवी सांगू. शेखी उपेगा गेला पांडवांच्या. अरे देवकीच्या उदरी आले, यशोदा मातेने त्यांचा सांभाळ केला, आणि पांडवांच्या घरी घोडी धुण्याचं काम करणारा तो माझा परमात्मा कृष्ण नकळे कानोबाचे कोडे. अरे ज्या देवाचं कोडं काय कळतं तो भगवान परमात्मा कृष्ण या गोकुळामध्ये वाढत होता. अरे वाढता वाढता माझा भगवान परमात्मा रांगू लागला. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत,
रंगनी रंगनाथ तुम्या देखील सये रंगने रंगनाथ रंगनी रंगनाथ तुम्या देखील सये रंगने रंगनाथ तुझ्या देखीला तळवे तळ हात टेकी डाव्या गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगणारा तो माझा गोपाल कृष्ण आहे. हा रांगणारा गोपाल कृष्ण म्हणून आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये एक गोपाल कृष्ण आहे ना. हो, तो किती रुपयाला विकत आणला आपण? त्याला आणायला लागत नाही, तो येतो पद्धतशीर. त्याला कधी पण बघा तो तोंडावर पडला असतो, कधी मानवर करून आपल्याकडे नीट बघत नाही तो, कारण आपलं लक्ष त्याच्याकडे तेवढं आहे ना. कधीच नाही. तो माझा भगवान परमात्मा रांगत 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 यशोदा मैयेच्या जवळ जातो. यशोदा मैयाचा तो मोठाच्या मोठा डेरा, त्या डेऱ्यातलं चाललेलं ते सुंदर असं घुसळण, यशोदा मैयेचं घुसळण चालू आहे. आणि परमात्मा तिथं यावा आणि हालकारे कृष्णा डोलकारे गडिये 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 तुझ बोलकारे. काय छान. ऐका बरं ते काकड्यामध्ये उभा राहुनिया कैसा हालवितो बाहू. पुढं कार्य बाप रखमा देवरी विठ्ठल नाम बाप रखमा देवीवरू खून पंढरी राहू का विठ्ठल राहू. असं तो माझा भगवान परमात्मा असा सुंदर असा डोलायला लागला. एक सांगू, आईचं छोटस बाळ, आई पुढे एखादा छोटासा अभिनय केला तर आईच्या कामाचा कंटाळा निघून जात असते, थकवा निघून जात असते. यशोदा मैयाचा सगळा थकवा निघून गेला. हातामध्ये ती रशी हो चाललेलं यशोदा मैयेचं सुंदर असं ते घुसळण. आणि घुसळण करता करता हळूच बारक्या नजरेनं भगवंताकडे पाहायची आणि पुन्हा पुढं पाहायची. कारण एखादं पोरग अगदीच बघत राहिलं तर लाजून जातं आणि पुढचा अभिनय करत नाही. माझा मैया लाजेल, पळून जाईल म्हणून यशोदा मैया पाहायची नाही, हळूच चोरून बघायची आणि घुसळण चालू असायचं. अरे बघता बघता लोणी आलं आणि भगवंताच्या लक्षात आलं की आता लोणी आलंय, आता नाटक करायचं बंद करूया. कारण पोरांचे इतकं नाटक कोणच करत नाही. भगवान परमात्मा म्हणतात आता नाटक बंद करूया, आई आता माझ्यावर प्रसन्न आहे. आणि बघता बघता देव म्हणाला, ए आई, म्हणे काय लोणी आलं का ग? आलं ना बाळा, मग मला लोणी दे. यशोदा मैया चिडली आणि मोठ्यानं ओरडली, एवढ्या करता नाटक चाललं होतं ना तुझं, रोज बघते तुझं हे नाटक, आज देत नाही लोणी, जा. रागवली यशोदा मैया, रागवली मैया. भगवान परमात्म्याला एवढं मोठं दुःख झालं आणि माझा देव धार दिवशी कोसळला आणि मोठ्यानं हंबरडा फोडला. यशोदा मैयाला एवढा सुद्धा पादर नाही फुटला की पोरग रडते म्हणून उचलून घ्यावं. पादर नाही फुटला. रड, तुला काही रडायचंय तेवढा रड. सोमनाथ बाबा, इको माझा थोडा कमी करा, नाही का? माघार येते रिप्लाय. ते मला त्यातलं काही कळतच नाही. मी कुठेही जा, मी सिस्टीमला काही सांगतच नाही, कारण ते मला कळत नाही इको काय, ट्रबल काय काय. तुम्ही एवढं लाखानं रुपयाचं साहित्य तुम्ही वापरता, तुम्ही ऑपरेटर आहात, हे आमच्या लोकांना त्यातलं काही कळत नाही. ती नुसतीच असं चालवलं की खुणवायचं तुम्हाला, म्हणजे इको द्या इको. ती इतकी हुशार माणसं असतात ना, ती बटनावर असा हात वर धरतात आणि हे म्हणतात इको. त्यांनी बटनावरनं हात फिरवायचा असा आणि हे विचारायचं कसं काय, हे ना ओके केलं तर काहीच नाही. हे अरे हुशार असतात ही लोक, मोठी हुशार असतात. हो माझ्या परमात्मा एवढा मोठ्याने हंबरडा फोडतो, यशोदा मैयाला पादर नाही फुटला. काय रडायचं तेवढा रड, आज देत नाही लोणी तुला. काय काय आया इतक्या निबार असते त्या, तिला माहित आहे एक झोपून तरी जाईल, गप तरी होईल, पण पकडायचं नाही त्याला. यशोदा मैयाने विचार तोच केला. भगवान परमात्माने आपले डोळे पुसले आणि आईकडे पाहिलं. एवढा रडलो, एवढा सुद्धा उपयोग परिणाम तिच्यावर काहीच नाही झाला.
नको रडायला, मरू दे, रडणं बंद. देव उठून बसला. ए आई म्हणे काय, नको लोणी, नको दूध, नको तूप मला. यशोदा मैया मनात म्हणते कुणाचा फरक पडला असेल याच्यावर, मला नको लोणी. मग हरकत नाही, खेळायला जा. ए आई म्हणे काय, मला लोणी नको ग, पण एक मागतो ते देशील का ग. यशोदा मैया म्हणते एवढ्या एवढ्या मागून मागून काय मागल, कॅटबरी मागल, नाहीतर मॅगी मागल, मागून काय मागते, आजचं कराट काय मागल, काय मागून तरी काय मागल, नाहीतर मोबाईल मागल. एक मागू, माग बाळा, पण लोणी नाही, अजिबात नको लोणी, पण एक मागतो तेवढं दे म्हणजे झालं. यशोदा मैया म्हणते लोणी मागून तू काही पण माग, मी देते का नाही तेवढं बघ. बघ आई फसशील. नाही रे फसत, देणार देणार, आणि नाही दिलं तर नाही दिलं. आहा, मी जे मागतो ते तुला द्यावं लागेल, आणि जर ते नाही दिलं तर मला लोणी द्यावं लागेल. मला म्हणतोस का, पण हरकत नाही, माग माग. आणि माझा देव मागू लागला. आई मला ते दे, ते दे, ते दे, डेरा घुम घुमते. घुम घुम करते आनंदल्या गवळणी गवळणी छंद, आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलते. आनंदल्या गवळणी आनंदल्या गवळणी घुम घुम करते. ए आई, या डेऱ्यामध्ये जे घुमघुम करते ना ते मला खेळायला दे, जे घुमघुम करते ना ते मला खेळायला दे. यशोदा मैया खदखदा हसली. ए बाळा म्हणे काय, अरे ते घुमघुम हे साधन नाही खेळण्याचं, मग तो आवाज आहे. काय बोलते, हा बाळा तो आवाज आहे. मग आई तो आवाज मला दे. यशोदा मैया म्हणते वेडायस का रे, आवाज देता येत नाही बाळा. नाही देता येत आई, नाही देता येत. मग दे सोडून विषय, लोणी दे, नको टाइमपास, लोणी दे. यशोदा मैया म्हणते मला फसवतोस, मला फसवतो. आई आहे तुझी, आई सहज म्हणते आई आहे तुझी, मला फसवतो. आता तुला कशी फसवते बघ. बघा मग काय मजा आहे हो. आणि यशोदा मैया उगीच अशी कावरी बावरी झाली. कारण बाळाला शांत करावं तिचं नाव आई आहे. बाळाला किती पण त्यांना रडून गोंधळ करू द्या, शांत करावं तिचं नावच आई आहे. आणि आपल्या साताऱ्याकडे तर खूप मोठं काम चांगलं आहे त्यातलं. पोरग रडायला लागलं की आई एकदा एका शब्द, गाप, आलाय बुवा, आलाय बुवा. त्या दिवसापासून त्याला ॲलर्जी आहे, इकडे येतच नाही ती. बुवा म्हणजे एक भीती घालण्याचं साधन झालं स्त्रिया. हा, तुमच्या जालन्याकडे तसं म्हणत नाहीत, आमच्या साताऱ्याची भाषा आहे. आलाय बुवा, आई आहे हो. आई म्हणते बघ, आणि आई अशी कावरी बावरी झाली, ओरडली, ए ए कृष्णा, आली राधा, राधा आली. कारण त्याच्यावरनं लक्ष वेधित बाजूला करण्याकरता यशोदा मैयानं थोडासा बदल केला आणि मोठ्यानं म्हणाली, राधा आली बघ. अरे राधेचं नाव घेता क्षणी माझा भगवान परमात्मा कृष्ण लोणीच विसरला. काय राधेचं प्रेम आहे आणि कृष्णाचं प्रेम आहे. हो, माझा भगवान परमात्मा लोणीच विसरला त्या राधेसाठी. आणि असा पाहू लागला. भगवंताच्या लक्षात नंतर आलं, आईनं फसवलं बरं का आपल्याला, आईनं फसवलं. पण आई, मी या बोलविल्या वेदू बोले, मी या चालविल्या सूर्य चाले, मी या हालविल्या प्राणू हाले, जगाते चालिता. आई माझी तू ओळख नाही घेतलीस. अगं पाडीनं ब्रह्मांडाच्या उतरणी ही माझी ताकद आहे. आणि सहज भगवंतानी स्वयंपाकघराकडे अशी नजर टाकली आणि स्वयंपाकघरातली भांडी धडाधड वाजली. यशोदा मैयाच्या लोणी कृष्ण डोक्यातनं गेला, मांजरानं वाटोळं केलं.
म्हणून यशोदा मैयानं तिथंच लोणी डेरा सगळं सोडलं आणि पळाली स्वयंपाकघरामध्ये. देव खदखदा हसला, आई फसलीवर का. काय आई आहे ती. कडेवरी घेना गोजीर वाना. कडेवरी घेना गोजीर वाना. कडेवरी घेना गोजीर बाना. कडेवरी घेना गोजीर बाना. दही वाढिले वाया गेली. यशोदा मैया होती. हो पळाली स्वयंपाकघरामध्ये. एवढ्यामध्ये माझा देव रांगत 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 त्या डेऱ्याच्या जवळ आला आणि डेऱ्याला हात लावला आणि असा उभा राहिला आणि आतमध्ये वाकून पाहिलं. डेऱ्यामध्ये हात घातला आणि हातात लोणी घेतलं. त्याची पोस्टर, त्याची कॅलेंडर आपण अनेकदा पाहत असतोय. आणि भगवंताने असा तोंडामध्ये हात घातला. पण देव विचार करतो, माझ्या चिमुकल्या हाताने मी लोणी खाऊन माझं पोट भरायचं कधी. आई आत्ता येईल. मग देव म्हणतात मरू दे, असं नको खायला. मग एसीत बसून खातो. देवाने धडक ताकातच आत उडी मारली. आतमध्येच माझा परमात्मा बसून भगवान परमात्मा माझा लोणी खाऊ लागला. यशोदा मैया आली, पाहिलं इकडं तिकडं, कृष्ण माझा कुठं दिसत नाही. बहुतेक राधा आली असेल आणि खेळायला घेऊन गेली असेल. यशोदा मैयानी पुन्हा काम चालू केलं. घुसळण बराच वेळ घुसळण करते 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 बाहू दुखू लागले यशोदा मैयाची. आणि वाकून पाहायची, लोणी काय दिसायचं नाही, येणारच नाही, आतल्यात चालले खायचं. बाहू दुखू लागले. काय करू बाई, लोणी काय येणार, लोणी काय येणार. म्हणे एका म्हातारीला हाक मारली, आत्या इकडे या. ती म्हातारी पळत आली. म्हणे का ग यशोदा, काही नाही, बराच वेळ घुसळण करते हो, पण लोणीच काय येत नाही. ती म्हातारी मोठी हुशार. ती म्हणते एक काम कर. म्हणे काय. कोमट पाणी टाक त्याच्यामध्ये. देव म्हणतो बाहेर येऊ दे, मग बघतो तुझ्याकडं कोमट पाणी कसं असतं ते. तो माझा परमात्मा कृष्ण. बघता बघता सवंगडी जमा केली. हा हा, काय तो देव आहे, काय तो भगवान परमात्मा आहे. म्हणून मी पहिलं प्रमाण मांडलं तुमच्या पुढं की देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला, पांडवांचा बंदीजन होऊन यार.